नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मी तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि ताजी बातमी घेऊन आलो. कारण तुमच्या खात्यात थेट 4,000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. होय, PM किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता दोन्ही एकत्र आजपासून तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. आज दुपारी 2 वाजल्यापासून थेट हप्ते हस्तांतरित होण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये हे हप्ते जमा होतील आणि पुढील 2-3 दिवसात उरलेल्या 18 जिल्ह्यांमध्येही पैसे जमा होतील. यामध्ये नागपूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. सरकारने सांगितलं आहे की यावेळी कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी टप्प्याटप्प्यानं हप्ते सोडले जात आहेत. बँकांची यादी. आता प्रश्न येतो की पैसे कोणत्या बँकांमध्ये मिळतील? तर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँक, IDBI बँक, इंडियन बँक, पोस्ट ऑफिस बँक अशा सरकारी बँकांमध्ये हे पैसे मिळतील. तसंच खाजगी बँकांमध्ये HDFC बँक, कोटक महिंद्रा, ॲक्सिस आणि येस बँक यामध्येही हप्ते जमा होणार आहेत. पैसे तपासायचे कसे? तुमच्या खात्यात पैसे आले का हे पाहण्यासाठी मोबाईलवर आलेला SMS तपासा, पासबुक अपडेट करा किंवा PM किसानच्या वेबसाईटवर लॉग इन करून तपासा. जर पैसे आले नाहीत तर सर्वात आधी पहा की तुमचा आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक आहे का, नाहीतर हप्ता जमा होणार नाही. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी मोठा दिलासा आहे, कारण दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र येऊन 4,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, इतर शेतकरी बांधवांशी शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.